हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनल। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत एक खूप सोपा पण 90% स्टुडंट चुकीचा वापर करतात असा शब्द, तो म्हणजे लेट। आपल्याला एखादं काम करायचं असतं, परवानगी मागायची असते किंवा कोणाला काही करू द्यायचं असतं, तेव्हा इंग्लिशमध्ये लेट वापरतात। ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज आपण पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह, रूल्स आणि कॉमन मिस्टेक हे सगळं क्लिअर होणार आहे। चला तर सुरू करूया। सर्वात पहिले लेट म्हणजे काय? मराठीमध्ये बघा, लेट म्हणजे दे, करू दे किंवा जाऊ दे। उदाहरणार्थ सांगायचं झाल्यास आपण म्हणतो लेट मी गो म्हणजे मला जाऊ दे, किंवा आपण म्हणतो लेट मी स्पीक म्हणजे मला बोलू दे। म्हणजेच जेव्हा परमिशन देतो किंवा मागतो तेव्हा लेट वापरतो। लेट हा वर्ब आहे, पण त्याच्यासोबतच वर्बची फर्स्ट फॉर्म वापरतो। जसं बेसिक फॉर्म्युला सांगायचं झालं तर पॉझिटिव्हमध्ये काय होणार? सर्वात पहिलं लेट येणार, मग ऑब्जेक्ट येणार आणि मग वर्बचा फर्स्ट फॉर्म। जसं लेट सोबत आपण काय वापरू शकतो? मी, हिम, हर, देम आणि बेस वर्ब। नंतर नेगेटिव्हमध्ये बघा, नेगेटिव्हमध्ये आपण वापरू शकतो जसं डोंट लेट प्लस ऑब्जेक्ट आणि मग वर्ब। लक्षात ठेवा, लेटला यस किंवा ईडी किंवा आयएनजी कधीही लागत नाही। तर पॉझिटिव्ह सेंटेन्स बनवूया आपण। बघा, आता मी तुम्हाला 10 पॉझिटिव्ह सेंटेन्स देणार आहे। जसं बघा, आपण म्हणतो मला जाऊ द्या किंवा मला जाऊ दे, तेव्हा काय म्हणतो आपण? लेट मी गो। मला बोलू दे म्हणजे लेट मी स्पीक। मला अभ्यास करू दे म्हणताना असे मला अभ्यास करू दे, मग कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये? लेट मी स्टडी। आपण म्हणतो मला झोपू दे, तर काय म्हणायचं इंग्लिशमध्ये? लेट मी स्लीप। मला खेळू दे, तर यात लेट मी प्ले। त्याच्यानंतर मला त्याला बोलू दे, तेव्हा मग इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं? लेट हिम टॉक, कारण त्याला काय म्हणतात? हिम म्हणतात। नंतर त्याला येऊ दे, मग त्याला येऊ देसाठी काय म्हणायचं? लेट हिम कम। तिला पूर्ण करू दे, लेट हर फिनिश। मला प्रयत्न करू दे, लेट मी ट्राय। तर असे काय करायचे आपल्याला? सेंटेन्स म्हणजे बोलायचे आहे। इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, लेट मी टू गो कधीच म्हणायचं नाही, ते चुकीचं आहे। लेट मी गो म्हणायचं, समजलं? आता नेगेटिव्ह सेंटेन्स बनवूया। आता परमिशन न देताना काय बोलायचं? म्हणजे परमिशन आपल्याला नाही द्यायची आहे। म्हणजे जसं मला जाऊ देऊ नकोस, डोंट लेट मी गो। मला बोलू देऊ नकोस, काय म्हणायचं? डोंट लेट मी स्पीक। मला अभ्यास करू देऊ नकोस, मग काय म्हणायचं? डोंट लेट मी स्टडी। त्याला बोलू देऊ नकोस, मग काय म्हणायचं? डोंट लेट हिम टॉक। त्याला बाहेर जाऊ नको देऊस किंवा त्याला बाहेर जाऊ देऊ नकोस, मग काय म्हणायचं इंग्लिशमध्ये? डोंट लेट हिम गो आउट। तिला खेळू देऊ नकोस, मग काय म्हणायचं? डोंट लेट हर प्ले। मला उशीर करू देऊ नकोस, मग काय म्हणायचं? डोंट लेट मी बी लेट। त्यांना भांडू देऊ नकोस, डोंट लेट देम फाईट। मला हार मानू देऊ नकोस, डोंट लेट मी गिव्ह अप। तिला रडू देऊ नकोस, डोंट लेट हर क्राय। तर असे काय करायचे? निगेटिव्ह सेंटेन्स सुद्धा आपल्याला वापरायचे आहे। आता बघा, 90% स्टुडंट किंवा बोलणारे जे इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करतात ना, ते कुठे कॉमन मिस्टेक करतात बघा। कसे बोलतात लेटचा उपयोग करताना? लेट मी टू गो असं जर बोलले तुम्ही तर चुकीचं आहे, किंवा लेट हिम टू स्पीक असे जर बोलले तरीही चुकीचं आहे। मग करेक्ट कसं होणार? तर करेक्ट होणार लेट मी गो, आणि दुसऱ्या वाक्याचं होणार लेट हिम स्पीक, बरोबर? आता बघा, कधी कधी तुम्ही असे बोलता ही लेट टू मी गो, हे चुकीचं आहे। मग करेक्ट कसं होणार? ही लेट मी गो। समजलं? लेट नंतर म्हणजे वर्बची फर्स्ट फॉर्मच येते। लक्षात ठेवा, लेट नंतर वर्बची फर्स्ट फॉर्मच येते, टू लागत नाही। आता मी तुम्हाला सांगणार आहे का लेटचा डेली लाईफ यूज काय आहे। म्हणजे घरामध्ये, शाळेमध्ये, क्लासमध्ये हे वाक्य आपण खूप वापरतो। लेट मी एक्सप्लेन, टीचर सेड। लेट मी एक्सप्लेन, टीचर म्हणतात ना मला समजावून सांग, किंवा स्टुडंट पण म्हणतात टीचरला का मला समजावून सांगा, लेट मी एक्सप्लेन। किंवा असं पण म्हणतो आपण लेट मी आन्सर, बरोबर? मग पॅरेंट्ससोबत बोलताना काय म्हणायचं? डोंट लेट हिम यूज मोबाईल। म्हणजे पॅरेंट्स तुम्हाला म्हणतात आहे का नाही, मोबाईल वापरू नका। फ्रेंड्स सोबत आपण म्हणू शकतो लेट्स गो। आता बघा, इथे यस आलं आहे, पण ते लेट अस गो आहे, हे बरोबर लक्षात ठेवा। आता तुम्हाला लेटचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोन्ही क्लिअर झालेले असतील। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल
तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये लिहा लेट मी लर्न इंग्लिश. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.